नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. अगदी हा विषय अचानक का आणला असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर पडत असेल. म्हणजे खरं तर याला होऊन खूप वर्ष झाली, यावर चर्चा बरीच झाली आहे, तरीही तुम्हाला हा विषय मी का घेऊन आलोय असा प्रश्न पडला असेल. मधल्या काळामध्ये एका बातमीवर आपलं खूप रणकंदन झालं होतं. आपणही चर्चा केली होती. औरंगाबादच्या एका क वर्ग दैनिकाने बाबासाहेब पुरंदरे गेल्यानंतर एक बातमी प्रकाशित केली होती. त्यात बाबासाहेब पुरंदरेंचा अनादरानं उल्लेख होता, चुकीची माहिती दिलेली होती. सगळे लोक म्हणाले की मरणानंतर वैर संपतं म्हणतात, पण हे वैर न संपवता असंच कायम बोलत राहणं हे अयोग्य आहे. काही लोकांनी सांगितलं की त्यांनी कामच असं केलं होतं की त्याबाबत तशी भाषा व्यक्त केली तरी काही फरक पडत नाही, आमची तीच भाषा आहे. चला ठीक आहे, सगळ्यांची सगळी मतं आपण गृहीत धरूया. बाबासाहेब गेल्यांवरती बाबासाहेबांच्या विषयी आदराची भावना असावी असं बाबासाहेबांच्या समर्थकांना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींना वाटतं. तशीच अपेक्षा अन्य लोकांची पण असते. मध्यंतरी एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विधान केलं होतं आणि त्या विधानावर विनोद दुआ नावाचे पत्रकार आपल्या वायर नावाच्या एका OTT प्लॅटफॉर्मवर, म्हणजे आमच्यासारखेच यूट्यूबर असलेल्या, पण ते ग्रेटेस्ट असतात, आम्ही 2 कवडीचे असतो, 2% असतो, फालतू असतो. म्हणजे जेव्हा कोणी दुसरा करत असेल तेव्हा तो फालतू असतो, पण विनोद दुआ सारखी मंडळी करत असतील तेव्हा ते ग्रेट पत्रकार असतात. असो, विनोद दुआ ग्रेट पत्रकार आहेत. दूरदर्शन ज्या माणसांनी बुडवलं आणि त्यांनी आपापल्या संस्था निर्माण केल्या, त्या सगळ्या कंपूपैकी हे एक आहेत, हे मला पुन्हा एकदा सांगायचं आहे. आपला मुद्दा अत्यंत शांतपणे, अगदीच फार काही गंभीरपणे सांगतोय अशा आविर्भावात व्यक्त करणाऱ्यांपैकी विनोद दुआ एक आहेत, ज्यांना ज्येष्ठ पत्रकार अशी उपाधी वगैरे काही मिळालेली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विधान केलं होतं आणि त्या विधानावर विनोद दुआंनी मात्र सडकून टीका केली होती. पहिल्यांदा नरेंद्र मोदींचं ते विधान काय होतं हे तुम्हाला मी ऐकवतो. ते विधान राजीव गांधींच्या संदर्भाने होतं. ऐका. पूर्व प्रधानमंत्री की भ्रष्टाचार को लेकर कही एक बात जरूर सुनी होगी. उन्होंने कहा था कि केंद्र सरकार दिल्ली से जो पैसे भेजती है उसका सिर्फ 15% ही लोगों तक पहुंच पाता है. अगर दिल्ली से 1 रुपया निकलता है तो 15 पैसा गांव में पहुंचता है, 85 पैसे छूमंतर हो जाते हैं. ये एक भूतपूर्व प्रधानमंत्री ने हमारे देश में कहा था. इतने वर्ष तक देश पर जिस पार्टी ने शासन किया, उसने देश को जो व्यवस्था दी थी, उस सच्चाई को प्रधानमंत्री रहते हुए उन्होंने स्वीकार किया. लेकिन अफसोस ये रहा कि बाद के अपने 10-15 साल के शासन में भी इस लूट को, इस लीकेज को बंद करने का प्रयास नहीं किया गया. आता चक्क राजीव गांधीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात, किती दुष्टपणा व्हा. म्हणजे खरं तर नेहरू आणि गांधी परिवार हा देशाचा महानतम परिवार आहे. खरं तर या देशाचं नाव इंडिया, भारत असं न ठेवता नेहरू गांधीस्तान किंवा नेहरूस्तान किंवा गांधीस्तान किंवा नुसतं नेहरू गांधीस्तान असं ठेवायला हवं होतं. इतकं महान कार्य असताना हा कोण उपटसुंभ व्यक्ती जो नव्याने येतो आणि नेहरू गांधींचं नाव पुसायची भाषा करतो. यावर गांधी, खरं तर राजीव गांधी गेल्यावरती त्यांच्यावरती असं बोलणं अयोग्य आहे आणि याची जाणीव विनोद दुआंना झाली आणि त्यांनी मोठ्या कौतुकानं हा व्हिडिओ करत पंतप्रधान मोदींनी कशा स्वरूपामध्ये गांधींच्या वरती मृत्यूपश्चात टीका केली याचं रुदन केलं होतं, तेही ऐका. कुर्सी पाने की बहुत ही तुच्छ और बहुत ही क्षुद्र इच्छा में इंसान किस हद तक नीचे गिर सकता है, इसका एक उदाहरण, इसकी एक मिसाल सामने आई जब प्रधान सेवक नरेंद्र मोदी ने स्वर्गीय राजीव गांधी पर एक ऐसी टिप्पणी की, कुछ ऐसे अल्फाज का इस्तेमाल किया जो हमारे यहाँ सही नहीं माना जाता कि जो दिवंगत हो चुका है, जो इस दुनिया में नहीं है, उसके खिलाफ ऐसे बोला जाए.
चला, पटतं आपल्याला. म्हणजे जशी माझी अपेक्षा बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या विरोधात काही बोलू नये अशी होती ना, तशी गांधींच्या समर्थकांची, म्हणजे राजीव गांधींच्या समर्थकांची तशी अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. आता हेच विनोद दुआ जे राजीव गांधींच्या मरणानंतर बोलू नये असं म्हणतात, तेच विनोद दुआ आणखी एकदा असंच काहीतरी बोलले होते, ते पण तुमच्या समोर मला मांडायचं आहे. आता विनोद दुआंची ही भाषा किती छान आहे बघा. हा प्रसंग आहे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतरचा. राजीव गांधी देखील माजी पंतप्रधान होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर व्यक्तिगत टीका केलेली नव्हती. नरेंद्र मोदींनी राजीव गांधींच्या एका विधानाचा दाखला दिलेला होता आणि पंतप्रधानांनीच हे सांगितलंय असं सांगितलं होतं की 15च पैसे लोकांच्या पर्यंत पोहोचतात, बाकीच्या पैशाचा गोळ होतो. आता मृत्यूनंतर असं बोलायला नको असं विनोद दुआंना वाटलं आणि त्यांनी मोदींवर सडकून टीका केली. जेव्हा भारताचे माजी पंतप्रधान जे राजीव गांधींच्या पेक्षा जास्त काळ पंतप्रधान होते, राजीव गांधी 1 टर्म 5 वर्ष पंतप्रधान होते, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी हे 6.5 वर्षाच्या कालावधीपर्यंत, म्हणजे राजीव गांधींच्या पेक्षा 1.5 वर्ष जास्त पंतप्रधान पदाचा काळ त्यांनी अनुभवलेला आहे. त्या अटल बिहारी वाजपेयींच्या निधनानंतर काय पाखंड वाटतंय विनोद दुआंना, एकदा ऐका. हमारे यहाँ एक बहुत बड़ा पाखंड होता है, दिखावा होता है कि जो दिवंगत हो जाए, जो इस दुनिया में ना रहे, जिसका देहांत हो जाए, उसको अचानक से महापुरुष बना दिया जाता है और फिर जो जिस तरह की श्रद्धांजलियां दी जाती है, ये समझा जाता है कि दिस इज पॉलिटिकली करेक्ट टू प्रेज अ पर्सन आफ्टर ही इज गॉन. म्हणजे तुम करो तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला, असंच म्हणायचं का? कसं आहे विनोद दुआजी, आपलं वायर कुठल्या सॉकेटमधून येऊन कुठला बल्ब प्रकाशमान करतंय हे न कळण्या इतकी भारतातली जनता आता दूधखुळी उरलेली नाही आहे. तुमच्या प्रकाशाचा सोर्स काय आहे हे महाराष्ट्रातल्या, भारतातल्या सगळ्याच जनतेला कळलेलं आहे. तुमच्या आणि तुमच्या कंपूवरती दूरदर्शन या सरकारी वाहिनीचं वाटोळं केल्याचा आरोप आहे. आपली विचारधारा व्यक्त करत असताना आपली विचारधारा चांगली कशी आहे हे सांगितलं पाहिजे. आणि अशा विनोद दुआंच्या भ्रष्ट कॉपी, मी फर्स्ट कॉपी नाही भ्रष्ट कॉपी असं म्हणतोय, या भ्रष्ट कॉपी गावोगाव पसरलेल्या आहेत आणि त्यापैकीच बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानंतर अशा स्वरूपाची भाषा वापरणारी माणसं आहेत. यांच्या कोणत्याही चांगल्या व्यक्तीविषयी एखाद्यानंही जर अशा स्वरूपाची भाषा वापरली तर त्याबद्दल गदारोळ माजेल. म्हणजे आज मी जरी या व्हिडिओमध्ये एखादाही शब्द स्लिप ऑफ टंग म्हणून किंवा मुद्दाम म्हणून वापरला ना, तर कसला गजब माजेल हे मला चांगलं माहीत आहे. आणि ती आमची संस्कृती नाही आहे, त्यामुळे ते मी वापरणार पण नाही आहे. ती तुमची संस्कृती आहे की तुमच्या माणसांना ग्रेट ठरवायचं आणि तुमच्या नसलेल्या विचारधारेच्या व्यक्तींना मात्र खलनायक ठरवायचं. विनोद दुआंची ही भाषणं सोशल मीडियावर फिरत होती आणि त्या निमित्ताने मला वेगवेगळी प्रसंग आठवली. म्हणूनच आज वेळ निघून गेल्यावर सुद्धा हा व्हिडिओ आपल्यासमोर मुद्दाम घेऊन येतो आहे. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.